तर आता आम्हाला सांगा, सुरुवातीपासून तुम्ही आपल्या नागार्जुन जे क्रॉप सोल्युशन आहे ते वापरले, तर ते कसे वापरले आणि त्यामध्ये काय काय प्रोडक्ट वापरले आणि त्याचे रिझल्ट कसे आले ते आम्हाला सांगा. सुरुवातीला आम्ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गॅलंट हे फर्टिलायझर वापरलं. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आम्हाला गॅलंटचे असे फायदे दिसून आले की पांढऱ्या मुळांची वाढ खूप जास्त प्रमाणात झाली, झाडांचा फुटवा, झाडाची कॅनोपी, ग्रीनरी खूप सुनीची फवारणी आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला 10 ते 12 दिवसानंतर ॲटॉनिकची फवारणी घेतली. तर फवारणी घेतल्यानंतर झाडाची कॅनोपी, झाडाची वाढ, फुटवा वगैरे हे तर दिसूनच आलं. पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 42 दिवसानंतर परत एकदा फवारणी घेतली. तर तेव्हा फुलधारणा निघायचाच मोसम असतो, तेव्हा आम्हाला ॲटॉनिकचे असे फायदे दिसले की मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी झपाट्याने फुलधारणा वगैरे झाली. खूप जास्त म्हणजे 20 ते 25% प्रमाण फुलधारणेचं वाढलं, फुलगळ कमी झाली. सुरुवातीला तर आपण कडक आणि ऑस्कर हे दोन्ही आलटून पलटून डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे स्प्रे घ्यायचो. तर सुरुवातीला मला पानांवर असा करपा वगैरे यायचा, खालून पानं पिवळे पडत होती. तर कडक ह्या औषधाचा स्प्रे घेतल्यानंतर माझे पानं खालून पिवळी पडणे किंवा खालून पान गळवणे हे प्रमाण तर थांबूनच गेलं, पण पूर्ण झाडांना ग्रीनरी वगैरे येऊन गेली. पूर्ण असं कुठंच करपा राहिला नाही. नंतर आमचं फळ असं खालून फळ सडल्यासारखं व्हायचं. तर याला पण ऑस्करचा खूप छान रिपोर्ट आला. हे फळ सडणे वगैरे पूर्ण. आम्ही सुरुवातीला स्पीड आणि पायराकिल यांचे आलटून पलटून स्प्रे घेतलेत. तर मिरची पिकात रस शोषक किडे म्हणजे थोडक्यात तुमचे मवा, तुडतुडे, थ्रिप्स यांचा खूप जास्त प्रमाणात अटॅक असतोय, तुम्हाला माहीतच असेल. पण आता तुम्ही बघू शकता या स्पीडचे रिपोर्ट. आत्ता पूर्ण प्लॉटमध्ये, माझा 1 एकराचा प्लॉट आहे, पूर्ण प्लॉटमध्ये एक पण झाड असं नाही की त्याला घुबडा वगैरे आहे, थ्रिप्स वगैरे काहीच कुठल्याच प्रकारचे थ्रिप्स नाही. पूर्ण झाड क्लीन आहे. रस शोषक किड्यांना 100% रिपोर्ट आला. तिच्या कंपन्यांची मी खूप सारे स्टिकर वगैरे वापरले, पण फास्टफीडचे डबल फायदा वाटला मला. म्हणजे पहिला फायदा असा की औषधात हे टाकल्यानंतर, फास्फेट टाकल्यानंतर पूर्ण औषध म्हणजे पूर्ण पानावर वरून पसरणारच, पण खालच्या बाजूने सुद्धा पूर्ण स्प्रेड होणार. आणि जिथं मला 200 लिटर पाणी लागायचं, तर हे फास्फेट वापरल्यानंतर मला तिथं पाण्याची बचत झाली. म्हणजे 150 लिटर पाण्यामध्ये पूर्ण झाडाचं, पूर्ण प्लॉटचा स्प्रे वगैरे व्हायचा. आणि माझ्याकडे पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे पीएच मेंटेन वगैरे. तर या औषधामुळे पीएच मेंटेन झाल्यासारखं पण वाटलं, कारण की औषधाचे खूप रिपोर्ट यायला लागले आणि बचत पण झाली. जिथं मी 4 स्प्रे घ्यायचो, तिथं हे औषध वापरल्यानंतर मी तिथं 2-2 स्प्रे मध्येच माझं काम व्हायचं. धन्यवाद.